भगवते वासुदेवाय। पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तद्गत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथाशिष्टम् श्रीशङ्कराचार्यमथस्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तं त्रौटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽहम् श्रुतिस्मृति पुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं ब्रह्म नमामि ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये दक्षिणामूर्तये चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत देवगीश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभव अमृतया नावाचा ग्रंथ आपण पाहत आहोत. या ग्रंथाचं हे 10वे शेवटचं प्रकरण ग्रंथ महात्म्य होऊन सुरू आहे. ते आता समारोपाला आलेले आहे. शेवटच्या 2 ओळी राहिले. तेव्हा कालची 27वी ओळी होती. या 27व्या ओळीमध्ये देवाने दृष्टांत दिलेला आहे आपल्याला की सोनं, लोखंड आणि अन्य धातू, सोन्यामध्ये अनेक धातू मिसळतात आणि ते हिरकस बनतं, म्हणजे त्याचा कस कमी होतो. असं जे सोनं असतं ते सोना त्याच्यामध्ये मुद्दाम निळ्या प्रकारचे दुसरे धातू घालून ते मजबूत बनवतो, परंतु त्याचा कस कमी होऊन जातो, त्याचं तेज कमी होऊन जातं. लोखंड तर लोखंडच असतं, त्याला तर गरमच लागतो पावसाळ्यामध्ये. ज्ञानोबा सांगताय जरी हे लोखंड किंवा ते सोनं परिसराला जर आपण घासलं किंवा परिसराचा स्पर्श जर त्याला दिला
तर ते लोखंडही शुद्ध सोनं होऊन जातं आणि जे अशुद्ध सोनं तेही पूर्ण शुद्ध होऊन जातं. म्हणजे परिसाच्या अंगी सोन्याला शुद्ध बनवण्याचा गुण आहे. ज्ञानोबा हा दृष्टांत एवढ्यासाठी देत आहे की हा आपला अमृत अनुभव, माझा अमृत अनुभव हा सुद्धा एक परिस आहे. स्वतः ज्ञानोबाचा एक परिस आहे. तेव्हा या परिसाचा स्पर्श घ्या. हे साधकांना तुम्ही कशी असाल, तुमची बुद्धी मंद असो तीव्र असो कशी असो, तुमच्या ठिकाणी जे काय दोष असतील ते सगळे दोष हा अमृताचा स्पर्श लागल्याबरोबर समाप्त होऊन जातील आणि तुम्ही शुद्ध व्हाल. तुम्ही शुद्ध 100 नंबरी जसं सोनं बनतं त्याप्रमाणे तुमचं अंतःकरण अत्यंत शुद्ध होऊन जाईल. म्हणून हा अमृत अनुभव ऐका असं ज्ञानोबा सांगून राहिले. वास्तविक प्रत्येक मनुष्य हा प्रारंभी देवभावात जीवभावात असतो. जीवभावातून सुटल्याशिवाय त्याला शिवभाव येतच नाही. तेव्हा हा जो जीवभाव आहे तो सुद्धा एक मोठा अडथळा आहे आपल्याला अमृताचा तो अनुभव प्राप्त करून शुद्ध होण्यासाठी. म्हणून ज्ञानोबा आपल्याला आणखी सांगतात की या अमृताच्या अनुभवाच्या कसोटीला, या परिसाला जर तुम्ही उतरला, स्पर्श केला तर तुमचा जीवभाव सुद्धा कमी होऊन जाईल. तुम्ही देहभावावर राहणारच नाही. तुम्ही आत्मस्वरूपात या, जीवभावावर या असं ज्ञानोबा सांगून राहिले. तर किती फायदे पाहिजे तुम्हाला. जो जीवभाव आपला जात नाही आणि आपल्या प्रयत्नाने ते जीवभाव कधीच जात नाही. किती समजा तुम्ही की मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, जप करा सारखा, हे तोंडातल्या तोंडातच घेऊन जातो मी आत्मा आहे. पण जेव्हा आम्ही व्यवहारामध्ये जातो तेव्हा तो व्यवहारामध्ये माझा जो खरा देहभावातला मी आहे जीवभावाचा तो उभा राहून जातो आणि या आत्मभावाला मागे ढकलून देतो. असं होतं आपलं. खरा जो मी आहे तो आत्मा आहे, तो पुढे यायला पाहिजे, परंतु तो काही पुढे येऊ शकत नाही आपला, कारण तो जीवभावाचा लहानपणापासून चिटकलेला आहे. आजचा दिवस मोठा भाग्याचा दिवस आहे. आज ऋषी पंचमी. ही जी पंचमी आहे ही पंचमी आपले पूर्व ऋषी जे होऊन गेले त्यांचं स्मरण करण्याचा दिवस आहे. या ऋषींच्यामुळे, या ज्ञानोबांच्यामुळेच आपल्याला हे सगळं लाभतं. आपलं जे गोत्र असतं ना, प्रत्येक माणसाला गोत्र असतं. तर हे जे गोत्र चालत आले ते ऋषीच्या कुळापासून चालत आले असतात. जे आपले पहिले 70 होते, 7 ऋषी होते, त्यांच्याच एका कुठल्या तरी गोत्रामध्ये आपण, कुळामध्ये आपण जन्म होतो आणि मग त्याच ते जे गोत्र असेल ते गोत्र आपण लावतो. पुढे काय होतं, पुढे या संसाराच्या, या जीवभावाच्या, या कर्मांच्या कचाट्यामध्ये आपण तो आपला गोत्राचा जो स्मरणाचा भाग आहे तो सगळं विसरून जातो. आपल्याला आपलं गोत्र कळत नाही. असं म्हणून तो या ठिकाणी सगळे आपण आत्री गोत्री आहोत. आत्री ऋषीच्या गोत्रातले त्याला भगवान दत्तात्रेय आहेत ना, ते आत्री ऋषीचे पुत्र आहेत ना, ते आत्री ऋषीचे पुत्र आहेत ना. कायचा म्हणणं, भगवान दत्तात्रेय आपलेच आहेत आणि त्यांचं जे गोत्र आहे त्यांचं
हे ऋषिकुळ आहे ते अत्रि ऋषीचे, म्हणून आपण सगळे अत्रि ऋषीला नमस्कार करून आजच्या सत्संगाला सुरुवात करूया. आजची ओवी फार सुंदर आहे बाबा. दृष्टांतच येत ना, ज्ञानोबा दृष्टांत देतात सोपा येतात. काय दोन उभ्या राहिल्या फक्त बस. ज्ञानोबा सांगणारे जैसे तैसे जे या अखरा, तैसे जे या अखरा भेटती गाभारा, तैसे जे या अखरा भेटती गाभारा, ते ओग देसे सागरा आतू आले, ते ओग देसे सागरा आतू आले. पहिल्याच पंक्तीमध्ये थोडस आपण अडखळतो. तैसे जे या अखरा भेटती गाभारा, यामधला अखरा आणि गाभारा हे दोन शब्द थोडेसे अडखळतात. ज्या लोकांना क्ष हा शब्द चांगला येत नाही उच्चारता त्यांच्यासाठी ख वापरतो, किंवा षटकोनाचा ज्यांना म्हणता येत नाही त्याच्याऐवजी खच वापरतात. विष शब्द आहे, विष तर विखच म्हणतात. ज्ञानोबांनी पुष्कळ ठिकाणी विख शब्द वापरलेला आहे विषाला. त्याप्रमाणे या ठिकाणी अक्षर शब्द आहे. अक्षर शब्दाला अक्षर शब्द म्हणतात ज्ञानोबा. हा मूळ ख बर का. ज्ञानोबा सांगतात की तैसे जे या अक्षरा अखरा भेटती गाभारा. गाभारा म्हणजे मंदिराला गाभारा असतो ना. गाभारा म्हणजे दोन भागामध्ये राहण्यात. गर्भागार म्हणतात, गाभारा म्हणतात त्याला. ज्ञानोबा म्हणतात जे संत, जे सत्पुरुष, जे महात्मे या अक्षरांच्या गाभारामध्ये शिरतात. कोणत्या अक्षरांच्या अमृतानुभव हा जो लिहिला आहे ना, या अमृतानुभवाच्या अक्षरांच्या गाभाऱ्यामध्ये शिरतात. संत तर शिरले बिचारे, त्यांना शिरता आलं गाभाऱ्यामध्ये. परंतु ज्ञानोबांना आपली तळमळ आहे. अरे हे माझे साधक, माझे शिष्य, माझे भक्त हे जे यांनी त्या संतांप्रमाणेच आत्मज्ञानी व्हावं. म्हणून जे भक्त, जे साधक या अक्षरांच्या गाभाऱ्यामध्ये शिरतील, काय अक्षरांच्या गाभाऱ्या शिरणं, अक्षराला गाभारा असतो हेही माहिती नाही मला. अक्षर म्हणजे एक क ख ग घ ञ च छ ज झ ण ट ठ द ध न ही अक्षर येते. या अक्षरांना कुठे गाभारा आहे हो? ज्ञानोबा म्हणतात अक्षराला गाभारा म्हणजे अक्षर जे आहे ना, अ म्हणजे नाही, क्षर म्हणजे झिजणार. अक्षर शब्दाचा अक्षर लक्षात घ्या. अ म्हणजे नाही आणि क्षर म्हणजे झिजणं. असं जे अक्षर आहे त्याच्या गाभाऱ्यात शिरायचं. आता असं अक्षर कोणतं बनवलं? आम्हाला तर क ख ग घ ङ ही बिघडली पाठ आहे. मग आणखी असं अक्षर आहे का कोणतं की जे झिजतच नाही? हो, असं आहे ना, ते आहे ओंकार. ओम हे पहिलं अक्षर निर्माण झालंय
आणि ते असं अक्षर आहे की ते कुठलेही काना विलंटी मात्रा उकार याच्यामुळे त्याच्यामध्ये बदल होत नाही. बाकीच्या अक्षरांमध्ये काना मात्रा विलंटी समास संधी अशा अनेक गोष्टींनी त्या अक्षरामध्ये बदल होऊन जातो. आता हे बाराखडीचं शास्त्र तुम्ही शिकला असाल तर तुम्हाला माहिती व्याकरणामध्ये आता वाफा शब्द आहे. वाफ किती सोपा शब्द. वाफ निघते ना. वाफ शेतात वाफ झाली का म्हणता वाफ. वाफा म्हणजे काय करतात वाफा तयार करतात म्हणजे असे काय करतात त्याला बारं एक बारं तयार केलं होतं त्यालाही वाफा म्हणतात. ज्ञान म्हणतात तुम्हाला त्या वाफ्यामध्ये लावलेले जे काही पदार्थ असतील ज्या वस्तू किंवा ज्या भाज्या किंवा काय जे लावून असेल तुम्ही त्या वाफ्यामध्ये ते काढण्यासाठी तुम्हाला वाफेमध्ये जावं लागेल. त्या बाऱ्याच्या मांडावर बसून तुम्हाला हात नाही पोचणार काढताना ना ती भाजी तुम्हाला त्या बाऱ्यामध्ये उतरावंच लागतं. आणि मग त्यावेळेला तिथं पाणी असलं ऊन असलं गारा चिखल असलं तर भरतो आपण हातपाय भरतो. गाभाऱ्या शिरणं म्हणजे अशा तऱ्हेनं बाऱ्यामध्ये शिरणं. ज्ञानोबा आता हा जो गाभारा आहे हा ओंकाराचा गाभारा आहे. ओंकार वाफा हा शब्द दिला तुम्हाला पण आता या वाफ्याला हा जो गीतेचा प्रत्यय लावला किंवा चतुर्थीचा सणाते सणानाते हे चतुर्थीचे प्रत्यय ला प्रत्यय लावल्याबरोबर तो वाफा होता तो वाफ्या फॅन गेला. वाफाला म्हणतो आपण नाही वाफ्याला म्हणतो म्हणजे तो वाफा शब्द फॅन गेला बदल मिळाला ना. अशा तऱ्हेनं शब्दांना प्रत्यय लागताना समास होताना संधी होताना अनेक पद्धतीने त्यांच्यामध्ये असे बदल होत जातात. परंतु ओंकार हा शब्द असा आहे ओम तो कुठल्याच याच्याने बदलत नाही. त्याला उकार लागत नाही काही लागत नाही काही लागत नाही. तर या ओंकाराच्या गाभ्यामध्ये म्हणजे ओंकाराचा जो खरा अर्थ आहे तो समजून घेण्यास ओम म्हणजे प्रत्यक्ष भगवंताच तो अक्षर आहे ईश्वर स्वरूप होते. म्हणून त्या ईश्वर स्वरूपाच्या अक्षरामध्ये ज्याचा प्रवेश होतो त्याला तो ईश्वर प्राप्त होतो त्याला तो भगवान प्राप्त होतो. ते जसं खरं आहे तसं ज्ञानोबा सांगायले की माझा हा जो अमृतानुभव ग्रंथ आहे या अमृतानुभवाच्या ग्रंथातल्या अक्षरांच्या गाभाऱ्यामध्ये ज्या भक्ताला ज्या शिष्याला ज्या साधकाला शिरता येईल त्याला काय होईल त्याला अमृत प्राप्त होईल. ते अनुभवामृत प्राप्त होईल. ते आत्मस्वरूप त्याला प्राप्त होईल. आत्मस्वरूपाची प्राप्ती होण्यासाठी ज्ञानोबा म्हणतात की हा माझा ग्रंथ वाचत नाही. तेव्हा ज्ञानोबांचं हे जे म्हणणं आहे हे खरोखर आपल्या सगळ्या साधकांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे आणि आपण यावर विश्वास ठेवून आपण सगळ्या साधकांनी हा ग्रंथ वाचावा ऐकावा. तो ऐकणं म्हणजेच त्या अक्षरांच्या गाभाऱ्या शिरणे अक्षरांचे अर्थ समजून घेणं अक्षरांचे अभिप्राय समजून घेणं म्हणजे गाभाऱ्यात शिरणे.
या अक्षराचा काय अर्थ होतो, या शब्दांचे काय अर्थ होतात, या वाक्याचे काय अर्थ होतात, या ओळीचे काय अर्थ होतात, हे अर्थ आपण प्रत्येक वेळेला समजून घेतलेले आहेत. असे अर्थ समजून घेत 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 जर आम्ही हा ग्रंथ वाचला तर आम्ही अमृतमय होतो. हा अनुभवाचा अमृताचा स्पर्श आम्हाला होतो असं ज्ञानोबा म्हणून राहिले. कशाप्रमाणे पुन्हा दाखला देतात, ते ओघ देशे सागरा तू आले. ओघ म्हणजे पाण्याचे ओघ, नद्या, ओहोळ. त्या नद्या ओहोळ जसे सागराला जाऊन मिळाले की ते सागरामध्ये एकरूप होऊन जातात, सागरासारखे होतात. नदी सागराला जाऊन मिळाली, समुद्राला जाऊन मिळाली की मग नदी राहत नाही. एवढी का नदी असे ना, एकदा का ती समुद्रामध्ये मिळाली, तिचं पाणी त्या समुद्रामध्ये गेलं की ती समुद्र स्वरूप होऊन जाते, समुद्रामध्ये एकरूप होऊन जाते. मग तुम्हाला ओळखता येणार नाही की ही गंगा आहे, यमुना आहे, सरस्वती. तेव्हा नद्यांचे ओघ ज्याप्रमाणे समुद्राला मिळाले असताना ते सागर रूप होऊन जातात, सागरा समान होऊन जातात, त्याप्रमाणे माझ्या या अक्षरांच्या गाभाऱ्यात तुम्ही जर आलात तर तुम्ही सुद्धा अमृत स्वरूप अनुभव, अमृत स्वरूप होऊन जा. तुम्हाला हे अमृताचा अनुभव प्राप्त होईल असं ज्ञानोबा म्हणतात. अर्थात ज्ञानोबांनी दिलेली ही जी आपल्याला आश्वासन आहेत, त्याच्यात कोणतं आश्वासन नाही, कारण ज्ञानोबांचा अनुभव आहे हा. ते स्वतः त्या अनुभवात आहेत, त्या अनुभवामधून त्यांनी हे सगळं लिहिलेलं आहे. म्हणून हा अनुभव त्यांचा जो आहे तो नुसती तुम्हाला दिलेली आश्वासनं नाही. पुष्कळ लोक आश्वासनं देतात पण ती आश्वासनं पाळत नाही किंवा ती खरी ठरत नाही. तसं ज्ञानोबांचं नाही. ज्ञानोबांना याच्यामधून तुमच्याकडून काही घ्यायचं नाहीये, मिळवायचं नाहीये. तुम्हाला ज्ञानोबांकडून या ठिकाणी घ्यायचंय. म्हणून या ठिकाणी आश्वासनावर विश्वास ठेवलाच पाहिजे. हा ज्ञानोबांचा आत्मविश्वास आहे. म्हणतात माझा खास आत्मविश्वास आहे, कारण मी स्वतः तो अनुभव घेतलेला आहे आणि मी जो अनुभव घेतलेला आहे तो माझ्या भक्तांना प्राप्त व्हावा म्हणून तुम्हाला सांगतोय की तुम्ही हा अमृत अनुभव ऐका, वाचा आणि या अक्षरांच्या गाभाऱ्यामध्ये या अर्थामध्ये शिरा. मग तुम्ही सुद्धा सागर स्वरूप व्हा असं ज्ञानोबा म्हणतात. अमृताचा अनुभव कोणाला नकोय. बरं, हे जे अमृत आहे, आता तुम्हाला मी काल सांगितलं होतं की स्वर्गातही अमृत पितात देव, परंतु स्वर्गातलं जे अमृत आहे ते जोपर्यंत स्वर्गामध्ये आपलं पुण्य आहे तोपर्यंतच ते अमृत प्यायला मिळतं. पुण्याचा क्षय झाला, पुण्य संपलं की पुन्हा पृथ्वीवर यावं लागतं, पुन्हा यावं लागतं, पुन्हा जन्म घ्यावा लागतो. मुखाच्या अमृताचा उपयोग. पण ज्ञानोबा म्हणतात हे अमृत जर तुम्ही प्यालात, हे अमृत जर तुम्हाला लाभलं तर तुम्हाला हा जन्म मरणाचा फेरा करावा लागणार नाही. तुम्ही मुक्त होऊन जा, जीवन मुक्त होऊन जा. जीवन मुक्तीसाठी ज्ञानोबा सांगून राहिले. तेव्हा पुष्कळशे लोक आज आपल्या देशामध्ये पुष्कळशे लोक अमृतानुभव नाव तर त्यांना कधीतरी कोणीतरी सांगितलं असेल तर आठवतं, परंतु त्यांनी तो ग्रंथच पाहिलेला नसतो. पुष्कळ लोकांनी पाहिलेला नाही. आपल्या विचारा गावातल्या लोकांना, का तुम्ही अमृतानुभव पाहिलाय का? तुम्हाला का सांगू, आपल्या मुलीचं नाव ज्ञानेश्वरी ठेवतात.
मुलीचं नाव ज्ञानेश्वरी एका माणसाने ठेवलं. आपल्या मुलीचं नाव ज्ञानेश्वरी. सर्व विचारलं खाऊ काय मुलीचं नाव ज्ञानेश्वरी म्हणे आमची. अरे वा किती छान नाव ठेवलं. कव ज्ञानेश्वरी पाहिली का तुम्ही? कसली ज्ञानेश्वरी? आता ज्ञानेश्वरी सुद्धा पाहिली नाही ज्याने आणि मुलीचं नाव तो ज्ञानेश्वरी ठेवतो. काय अर्थ आहे का याला ह्या नावाला? मग अशी पुष्कळशी नावं आहेत की ज्या नावांना काही अर्थ नाही. निरर्थक अर्थशून्य नाव. अर्थच त्याला काही कळत नाही. मी काय म्हणतो म्हणून अक्षरांचा गाभारा आहे. अर्थ कळला पाहिजे. काही जण म्हणतात पुष्कळ लोकांना हा अमृताचा अनुभव असलेला ग्रंथ माहितीच नाही. ज्ञानेश्वर महाराज माहिती आहे एवढं तरी बरं आहे. पण त्यांचे ग्रंथ कोणते बुवा एखाद्या ते सांगतील हरिपाठाचे अभंग वगैरे म्हणतात ते. परंतु हा अमृत अनुभव अनेक लोकांनी पाहिलेला नसतो, वाचलेला नसतो. असे काही लोक आहेत. जेव्हा दुसरे प्रकारचे लोक होतात त्यांनी त्या अमृतानुभवाचं नाव ऐकलेलं असतं आणि कधीतरी त्यांना तो अमृतानुभवाचा तो ग्रंथही हाती लागतो. अमृतानुभव ग्रंथ मिळेल तुम्हाला बाजारामध्ये. परंतु ग्रंथ घेऊन काय करणार तुम्ही? कारण या ग्रंथाचं जे स्वरूप आहे ते जीवनमुक्तीचं आत्मस्वरूपाचं दान देणारा हा ग्रंथ आहे. मग त्याच्यापूर्वी तुम्हाला आत्म्याचं ज्ञान असायला पाहिजे की नाही? आत्मस्वरूपाच्या ग्रंथाला हात घालण्यापूर्वी आत्मा काय असतो, कुठे असतो तो वगैरे वगैरे त्या आत्म्यासंबंधीचं जे ज्ञान आहे तेच जर नसलं तर मग हा ग्रंथ विकत घेऊन काय करणार? म्हणून हा ग्रंथ वाचण्यापूर्वी साधकाला काहीतरी पूर्वतयारी करायला लागते. जसं प्रवासाला निघण्यापूर्वी तुम्हाला पूर्वतयारी करायला लागते. प्रवासाला जायचंय बा आपल्याला, चला मग तुम्ही काय काय बरोबर घेता ना, त्याला पूर्वतयारी म्हणतात. तसा हा ग्रंथ वाचण्यापूर्वी पूर्वतयारी करावी लागेल. मग हा ग्रंथ हातात घेऊन तुम्ही वाचा. तेव्हा ग्रंथ घेतला, ग्रंथ वाचण्यापूर्वी पूर्वतयारी केलेली आहे. आता ग्रंथ वाचायचा आहे, परंतु तो वाचताना त्या ग्रंथाचे जे अर्थ आहे ते समजण्यासाठी किंवा कुणातरी ज्ञानी माणसाचा, संत सत्पुरुषाचा आपल्याला आधार, मार्गदर्शन असावं लागतं. तेव्हा तसं मार्गदर्शन जर नसेल तर तो आपण वाचू आणि आपल्या मनाप्रमाणे त्याचा अर्थ करू आणि आपल्याला जे समजेल तेच खरं असं म्हणत आहे. तेव्हा ज्ञानाला सांगायले की कोणाचं तरी मार्गदर्शन घ्या. एकदम हा ग्रंथ असा कळणारा नाही. कोणीतरी सांगितलं, कोणीतरी काही त्याचं समजून आपल्याला बोध करून दिला तर तो चांगला समजतो. आपल्याला मग सांगतात की मग आता हा अमृतानुभव तुम्हाला आता समजतोय, सर्व कळायला लागलाय. अमृतानुभव वाचून संपला, आता आपलाही संपतोय. पण पुढे काय? ग्रंथ वाचून संपल्यानंतर पुढे काय?
असा प्रश्न आहे. पुढे काय? पुढे आहे अमृतानुभवाचा जो आपण अभ्यास केला, जे वाचन केलं, जे श्रवण केलं, जे मनन केलं, त्याच्या अनुसंधानामध्ये राहिलं पाहिजे. अनुसंधान म्हणजे त्याचं ध्यान केलं पाहिजे. ते आम्ही आत्मा आहोत, मी आत्मस्वरूप आहे. ज्ञानोबा, मी मला हा परिचय करून दिला आत्म्याचा. असा हा आत्मा माझ्या ठिकाणी आहे आणि सर्वत्र आत्मस्वरूप भरलेला आहे. सगळीकडे आत्मा आहे, सगळं सर्वत्र सगळं जग आत्मस्वरूपात आहे. अशा प्रकारचा अभेदाचा विचार आपल्या डोक्यामध्ये सतत घोळत राहायला पाहिजे. भेदाची दृष्टी यायला नको, भेदभाव निर्माण व्हायला नको. आणि भेदभावामध्ये सुद्धा लहान मोठा, गरीब श्रीमंत, शत्रू मित्र वगैरे अनेक प्रकारचे भेद असतात. या असल्या भेदांमध्ये शिरायचं नाही. आपल्याला फक्त हेच बघायचंय की मी आत्मा आहे आणि मी तो आत्मा आहे, तेच आत्मस्वरूप सगळ्या जगात पसरलेलं आहे. बस अशा प्रकारचं अनुसंधान ठेवायचं, ज्याला म्हणतात अनुसंधान. ते स्मरण करायचं. आणि मग ज्ञानोबा म्हणतात, तुमचा जर अशा प्रकारचा सूक्ष्म अभ्यास झाला, मग मंद, मध्यम आणि तीव्र असे जे साधकांचे भेद आहेत. काही साधक मंद असतात, काही मध्यम असतात आणि काही तीव्र बुद्धीचे असतात. तर तुमची बुद्धी तीव्र होऊन जाईल. मंद मधून तुम्ही मध्यम स्वरूपाच्या, मध्यमातून तुम्ही तीव्र बुद्धीचे होऊन जाल. आणि तीव्र बुद्धीचे झाले रे झाले की मग तुम्हाला अमृतानुभवातल्या या अक्षरांचा जो गाभार आहे तो स्पष्ट कळायला लागेल. म्हणून विशेष सूक्ष्म दृष्टीने, सूक्ष्म बुद्धीने तो आपल्याला अक्षरांचा गाभारा दिसतो, असं त्याला म्हणतात. मग या गाभाऱ्यामध्ये जो जो शिरेल, जो जो जाईल, जो जो समजून घेईल, त्याला ते अमृत प्राप्त होईल. अमृत प्राप्त होण्यासाठी तुम्हाला हा ग्रंथ अतिशय उपयुक्त आहे, असं ज्ञानोबा सांगणारे. तुमची जीवदशा नाहीशी होईल, तुमचा देहभाव नष्ट होईल, तुमच्यामध्ये अनेक सद्गुण निर्माण होतील. आणि हे सद्गुण निर्माण झाले की तुम्ही त्या अमृताची चव घ्या चांगल्या पद्धतीने. अनंत अखंड परब्रह्म असं जे आहे, अखंड भरलेलं, त्या अखंड परब्रह्माचा जो आनंद आहे तो तुम्हाला सतत मिळत राहील. तेव्हा हा आनंद आम्हाला सतत मिळत राहावा म्हणूनच या ग्रंथाची निर्मिती झालेली. ज्याला म्हणतात, मला माझ्या सद्गुरूंनी दिलेलं हे जे दान आहे, मी जो आनंद आता सतत उपभोगतो आहे तोच तुम्हालाही प्राप्त व्हावा. मी माझ्या सद्गुरूंनी दिलेलं मला जे आहे ते खाद्य तुम्हालाही देतोय, तुम्ही खा आणि तुम्ही माझ्यासारखे व्हा, असं ज्ञानोबा आता सांगणारे. तेव्हा या मधून ज्ञानोबांनी आपल्याला फार सुंदर असा त्या मोक्षाचा विचार, त्या जीवनमुक्तीचा विचार, त्या अमृताच्या अनुभवाचा विचार सांगितला. आता 29वी ओवी येते. 29वी ओवी पुन्हा ज्ञानोबा तशाच पद्धतीचा दृष्टांत देत आहेत. पुढे 30 आणि 31 दोनच उभ्या राहिले. आता 29व्या ओळीमध्ये त्याला म्हणतात, बघा आता, जैशा अकारादी अक्षरा, जैशा अकारादी अक्षरा भेटती 50ही मात्रा, भेटती 50ही मात्रा, तैसे या चराचरा दुसरे नाही.
ज्ञानोबा, जैशा आकारादी अक्षरा भेटती 50 मात्रा, तैसे या चराचरा दुसरे नाही. अशी किती वेळ वाचावं. अक्षर वाचक सोपी आहे, कठीण काहीच नाही, परंतु त्याचा अर्थ मात्र खोल आहे. ज्ञानोबा म्हणाले, आपली जी 50 अक्षरं आहेत, या 50 अक्षरांना वर्ण असं म्हणतात, अक्षर म्हणतात, वर्ण म्हणतात. हे सगळे वर्ण एकाच वर्णापासून निर्माण झाले. आपली जी भाषा आहे ना, या भाषेमध्ये क ख ग घ य ट ठ ड ध न प फ ब भ म य र ल व श ष, ही जी अक्षर आहेत, ही सगळी अक्षर त्या एकाच वर्णातून निर्माण झालेली, आणि तो वर्ण म्हणजे ओंकार. ओंकारातून त्या सगळ्या अक्षरांची निर्मिती झालेली, तिथून मग भाषा तयार होतो. ज्ञानोबा सांगण्याने जैसे 50 वर्ण ओंकार रूप आहेत, हे आपले सगळे भाषेचे जेवढे वर्ण आहेत ते ओंकाराचेच ओंकारामधून ते आलेले आहेत ना. आणि त्या ओंकारामध्ये सुद्धा अकार, उकार आणि मकार हे 3 बर का वर्ण आहेत, आणि एक अर्धमात्रा आहे, ओंकाराची अर्धमात्रा. या अकार, उकार आणि मकारामध्ये आणि अर्धमात्रेमध्ये सगळ्या विश्वाची व्याप्ती आहे. तेव्हा आपल्या भाषेमधले हे सगळे वर्ण त्या ओंकारातून आले असल्यामुळे ओंकाराचं स्वरूप आहे, ओंकारामधूनच ते निर्माण झालेले आहे. तेव्हा ज्ञानोबा आपल्याला आता या ओळीतून असं सांगू इच्छितात की जशा त्या सगळ्या मात्रा ओंकारामधून निर्माण होऊन हा विश्व प्रपंच भाषेचा निर्माण झालेला आहे, ही भाषा निर्माण झाली, अनेक भाषा निर्माण झाल्या, तसं मूळ परब्रह्म आहे. आधी कोण आहे? सगळ्यांच्या आधी परब्रह्म आहे. त्या परब्रह्मातून हे सगळं जगत निर्माण झालं, ही सगळी सृष्टी निर्माण झाली. हा जगाचा सगळा जो पसारा आहे तो त्या परब्रह्मातून निर्माण झाला आहे. तेव्हा एक गोष्ट आता लक्षात ठेवा की हे सगळं जग जे आहे, जे जगत आहे, जी सृष्टी आहे, जे सगळीकडे व्याप्त पसरलेलं आहे, हे परब्रह्मच आहे. जशा त्या मात्रा 50 मात्रा जशा ओंकारातून निघाल्या म्हणजे त्या ओंकाराच्या स्वरूपाच्या आहेत, तसं परब्रह्मापासून निर्माण झालेलं हे सगळं विश्व, हे जगत, ही सृष्टी, हा संसार, हा प्रपंच, हे सगळं त्या परब्रह्मापासून निर्माण झालेले आहे. म्हणजे आत्म्यापासून, परमात्म्यापासून. आत्मा आणि परब्रह्म याच्यामध्ये फरक नाही, एकच तत्व येते. मग सगळीकडे ते परब्रह्मच पसरलेलं आहे, हा विचार तुमच्या डोक्यामध्ये सतत असला पाहिजे. ब्रह्म परब्रह्म हे शब्द तुम्हाला म्हणायला जर जात असतील तर तुम्हाला मी सांगतो म्हणे की तुम्ही असं म्हणा की हे सगळं जे जग आहे, हा सगळा संसार आहे, ही सगळी जी काय सृष्टी आहे ना, ती माझ्या आत्मस्वरूपामध्ये बसलेली आहे. माझं आत्मस्वरूप तिकडे पसरलेलं आहे, माझं आत्मस्वरूप सगळीकडे पसरलेलं आहे. जो आत्मा माझ्या देहात आहे, जे आत्मचैतन्य माझ्या देहात आहे, तेच आत्मचैतन्य, तोच आत्मा
सगळीकडे पसरलेला आहे. त्याच्याशिवाय दुसरं काहीही नाही. आणि हाच विचार ज्ञानोबांनी त्या चांगदेवाला सांगितलेला आहे. बघा तुम्ही चांगली पासष्टीमध्ये हाच विचार आलेला आहे. अरे चांगदेवा, तू आता बाहेर जे पक्षीला तेव्हा तू बाहेर बघत असताना तुझ्या आत जो आत्मा आहे, तू जो आत आहेस तो बाहेर आहेस असं पहा. म्हणजे अभेदाची दृष्टी बघतो. आता भेद दृष्टीने पाहू नको. ही गोष्ट आता आपल्यालाही सांगता येत नाही. अहो साधकांनो, तुम्ही आता हे भेद दर्शन सोडा. ही भेद बुद्धी टाका आणि सगळीकडे पाहत असताना असं पहा की माझ्या आत जो आत्मा आहे, जे चैतन्य आत्मचैतन्य आहे, तेच सगळीकडे पसरलेले, तेच हे आहे सगळं. पण हा जो विचार आहे, हा विचार अज्ञानी माणसांना मुळी समजत नाही. कारण अज्ञानी माणसं ही फक्त नाम, रूप, आकार आणि वर्णच पाहतात. आता मी जर म्हटलं की बा ही वाटी आहे ना, ही वाटी आहे ना, मी पांढरी दिसते, तिचं रूप आहे, गोल आहे, हा आकार आहे तिचा, आणि ती चमकणारी अशी वाटी जी आहे ते तिचं रूप आहे. तेव्हा नाम, रूप, आकार आणि वर्ण हे जे असतात कुठल्या पदार्थाचे, हे दुसरे काही नसून हे आत्मस्वरूपामध्ये आहे. हे सगळं हे आत्मस्वरूपच आहे. परंतु आमचं लक्ष नाम, रूप, आकार आणि वर्णाकडे असतं आणि म्हणून ते आत्मचैतन्य आम्हाला या वाटीतलं दिसत नाही असं ज्ञान म्हणतं. बरं, प्रत्येक पदार्थ, प्रत्येक वस्तू, प्रत्येक जीव असं आत्मचैतन्यामध्ये आम्ही ठेवतो सगळे. परंतु हा विचार आमच्या डोक्यामध्ये कधी बसतच नाही. का बसत नाही? कारण भयंकर अज्ञान आहे. आणि आम्ही आतापर्यंत त्या दृष्टीने तुम्ही पाहतच आलो नाही. ही अभेद दृष्टी, ही अभेदाची दृष्टी आमच्या मध्ये कधी निर्माणच झाली नाही. आमचं सगळं जीवन भेद दृष्टीमध्येच चालवत आलेलं आहे. भेदानेच आम्ही पाहतो. मी वेगळा, तू वेगळा, ते वेगळं, ते वेगळं, ते वेगळं, हे वेगळं, हे वेगळं, अशा भेदबुद्धीने आम्ही वागत आलो. भेदबुद्धीने पाहत आलो. भेदबुद्धीने आमची कर्म झाले. भेदबुद्धीने आमचं आचरण झालं. त्यामुळे अभेदाची दृष्टीच येत नाही. आणि अभेदाची दृष्टी जर आली नाही तर ते आत्मस्वरूप तुम्हाला कळेल कसं, असं म्हणतो. तेव्हा ते कळण्यासाठी तुम्हाला हा माझा ग्रंथ घ्या. हा अमृताचा अनुभव आहे, हा तू घ्या आणि ती अभेद दृष्टी घ्या, मग तुम्हाला कळेल. तेव्हा तैसे या चराचरा दुसरे नाही. चर आणि अचर. चर म्हणजे चालणार, अचर म्हणजे जे चालत नाही. आता ही जी वाटी आहे ना, ही अचर आहे. अचर म्हणजे नाही, चर म्हणजे चालणारी. चालते काही वाटी आपण. पण एखादा किडा जर असला तर तो चालतो, तो चर आहे. तेव्हा या विश्वामधलं, या संसारामधलं, या जगामधलं जे स्थिर असे पदार्थ आहेत आणि जे चालणारे, बोलणारे, हसणारे, बोलणारे, जाणारे, येणारे असे जे पदार्थ प्राणी आहेत, त्या सगळ्या चर आणि अचर पदार्थांमध्ये ते आत्मतत्व भरले. त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. अहो महाराज, हा विचार जर लोकांना पटला तर कोंबड्या मारून खातील का? हो, मग बकऱ्या मारतील, गाई मारतील, कुठल्या प्राण्याला मारण्याची इच्छा होणार नाही. कारण अरे 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 हा तर तोच आहे. म्हणून आपण शुद्ध शाकाहारी राहतो. शुद्ध शाकाहार हा माणसाला शुद्ध असं तत्वज्ञान शिकायला उपयोगी आहे. कारण बुद्धी निर्मळ राहते. प्राण्यांच्या
मांस, मच्छी, काय, अंडी वगैरे हे असले पदार्थ खाण्यामुळे आपली बुद्धी मलिन होऊन जाते आणि त्या बुद्धीमध्ये हे चांगले विचार टिकत नाही. विचार जरी कळला तरी टिकला पाहिजे ना, मजबूत बसला पाहिजे ना. म्हणून अन्नाचा फार मोठा प्रभाव आहे. तेव्हा अशा तऱ्हेने ज्ञानोबा आपल्याला देशाकार आदी अक्षरा भेटती 50 मात्रा तैसे या चराचरा दुसरे नाही. तेव्हा या चराचरामध्ये त्या भगवंताशिवाय, त्या आत्म्याशिवाय, त्या ब्रह्माशिवाय दुसरं काहीही नाही. तो परमात्मा सगळीकडे अचर आणि अचर वस्तूमध्ये सारखा भरून आहे. हे जर कळलं महाराज तर माणूस अहिंसक होतो. तो हिंसा करत नाही. आणि हिंसा अनेक प्रकारची. हिंसा म्हणजे एखाद्याला मारून टाकणे एवढीच हिंसा नाही, ती तर देहाने होणारी हिंसा आहे. शब्दाने हिंसा होते. एखाद्याचं मन दुखवणं, एखाद्याला वाईट बोलणं, एखाद्याबद्दल वाईट बोलणं, निंदा करणं, शिव्या देणं, गलिच्छ शब्द वापरणं, ही शब्दांची हिंसा आहे. तेव्हा हिंसेचे अनेक प्रकार आहेत. वाणीने हिंसा होते, शब्दांनी हिंसा होते, डोळ्यांनी हिंसा होते. तुम्हाला माहितीये, रागाने सौदाकडे पाहिलं तुम्ही, त्या रागाने तो असा इतका बेफाम होतो की त्याला खाऊ करतो तो त्याला रागाने. तेव्हा आपल्या इंद्रियांनी अशा प्रकारची सगळ्या इंद्रियांनी हिंसा होते. तेव्हा ज्ञानोबा सांगतात, जर माझा हा अमृताचा अनुभव तुम्ही चांगला ग्रहण केला तर तुम्ही अहिंसक व्हाल. तुम्ही हिंसा करणार नाही, कुठल्याही प्राण्याची हिंसा होणार नाही. आणि जर तुम्ही अहिंसक झाला तर तुम्ही सगळ्यात श्रेष्ठ अशी ब्रह्मविद्या प्राप्त केली. तुम्ही ब्राह्मण व्हा. ब्राह्मण शब्दाचा अर्थ हाच आहे, ब्रह्मम जानाति इति ब्रह्मणा. जो ब्रह्माला जाणतो त्याला ब्राह्मण म्हणावं. बरं, नुसते ब्राह्मणात ब्रह्मकर्म करणारा किंवा नुसते मंत्र म्हणणारा, ठीक आहे, आता ते काम करण्यासाठी त्याला करावं लागतं. परंतु खरा ब्राह्मण जो आहे तो आपला साधक आहे. म्हणून आपले गुरु महाराज शिवतीर्थ महाराज नेहमी म्हणायचे की आपली ही जी दीक्षा आहे ना, ही दीक्षा घेणारा हा जो साधक आहे ना, हा ब्राह्मण होतो. पूर्वी कसं का असेना, तो कसा का असेना, परंतु ही दीक्षा घेतल्यानंतर मात्र त्याला ब्राह्मणच व्हावं लागेल. आणि तो जर ब्राह्मण झाला नाही, पुन्हा बिघडला, पुन्हा खाणं पिणं सुरू केलं त्याने किंवा कसं तरी आचरण सुरू झालं तर पुन्हा तो खाली येतो. म्हणून ब्राह्मणत्व प्राप्त करा. ब्राह्मण म्हणजे ब्रह्मम जानाति, त्या ब्रह्माला, त्या आत्म्याला जाणण्याचा विषय. आणि तो आपल्याला ज्ञानोबा देत आहे. घ्या, हा अमृताचा अनुभव घ्या आणि त्या ब्रह्माचा उपभोग घ्या. त्या ब्रह्माला जाणा. तुम्ही ब्रह्मस्वरूप व्हा. जसं मी झालो तसं तुम्ही व्हा. हे ज्ञानोबाला या ठिकाणी सांगायचंय. तेव्हा अशी ही 29वी उद्या संपली. उद्याला 30 आणि 31 दोन उद्या राहिलेले आहेत. त्या संपल्यानंतर मग पुढचा जो ग्रंथ आहे तो उद्या कोणता घ्यायचा. आता तुम्ही ठरवा बाहेर कोणता ग्रंथ घ्यायचा. तुम्ही ठरवा बंधू कोणता ग्रंथ घ्यायचा. अरे बाबा, तेव्हा आजची सत्संगाची वेळ संपलेली आहे. सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम तत्सत.